नमस्कार. तर मी फौजी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. जसे की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला क्वेश्चन केले होते की मॅडम तुमच्या सर्व्हिसबद्दल थोडीशी माहिती सांगा. तर त्याबद्दलच मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते म्हणजे सुरुवातीपासून. तर तीच आता आज आपली छोटीशी सुरुवात आहे असं समजा. तर चला, मी 2018 मध्ये फॉर्म भरला होता SSC GDचा म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटीचा. तर त्यासाठी मी महिलांचा क्रायटेरिया सांगते. त्यासाठी शिक्षण महिलांना पाहिजे असतं 10वी पास. तर तसं आम्ही जवळपास 99% सगळ्या मुली आम्ही ग्रॅज्युएट आहोत. पण कसं नोकरी जास्त महत्त्वाच्या असतात, तिथं शिक्षण मॅटर करत नाही. तर 10वी पासवर आम्ही हा फॉर्म भरला होता आणि त्यासाठी एज लिमिट असतं. जसं जनरल असताल तर तुमचं एज लिमिट असतं 23 वर्ष, OBC असाल तर 26 वर्ष आणि SC ST असताल तर 28 वर्ष. आणि त्यानंतर तुमचं हाईट जसं OBCसाठी आणि STसाठी तर कन्सेशन असतं थोडंफार, पण जनरलला असतं 157 सेंटीमीटर आणि तुमचं वेट असतं तुमच्या हाईटनुसार तुमचं वेट असतं. तर चला, तुम्हाला पेपरचा क्रायटेरिया सांगते का पेपर कसा होता आमच्या वेळेस. तर आमचा 100 मार्काचा पेपर होता. 2 लँग्वेज होत्या, हिंदी आणि इंग्लिश. तर तुम्हाला चॉईस करायचा होता. तर जसं 100 मार्काचा पेपर होता तर 25 मार्काचं तुम्हाला गणित होतं, 25 मार्काचं बुद्धिमत्ता, 25 मार्काचं ग्रामर होतं. इंग्लिश ग्रामर चॉईस करा किंवा हिंदी ग्रामर चॉईस करा आणि 25 मार्काचा GS होता. GSमध्ये आपला भूगोल, इतिहास आणि चालू घडामोडी वगैरे सगळं आलं. तर टोटल आमचा 100 मार्काचा पेपर होता आणि आमचं BSFमध्ये सिलेक्शन झालं. तर BSFचं आमचं मेरिट त्यावेळेस 57 लागलं होतं ओपन कॅटेगरीचं. म्हणजे जनरल कॅटेगरीचं 57 लागलं होतं. चला, तुम्हाला मी ग्राउंडबद्दल सांगते. तर ग्राउंड असं होतं की 1600 मीटर होतं, ते तुम्हाला 8.5 मिनिटामध्ये कव्हर करायचं होतं. तर त्यावेळेस ते खूप सोपं होतं, कारण आम्ही त्यावेळेस पोलीस भरतीची वगैरे तयारी करत होतो आणि सगळ्या मुलींनी जवळपास ग्राउंड सगळ्यांनी क्लिअर केला होता. तर मेडिकलचं तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की मेडिकलचा काय क्रायटेरिया असतो. म्हणजे मेडिकलला डोळ्याचा, नाकाचा, कानाचा सगळेच पॉईंट काढले जातात. मेडिकलचं A to Z पूर्ण बॉडी आपली चेक केली जाते आणि त्यामध्ये तुम्ही फिट असता तेव्हा तुम्ही मेडिकलमध्ये फिट असता. तर तुम्हाला सांगते, SSC GDमध्ये म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जवळपास 8 विभाग असतात. तर त्यामध्ये माझं विभाग होतं BSF. तर BSFसाठी तुम्हाला मी क्रायटेरिया सांगितल्याच आहे की काय क्रायटेरिया होता. तर मी तुम्हाला माझी प्रोसेस सांगते की 2018 मध्ये आम्ही फॉर्म भरला होता. तर 2000 आणि प्रत्येक प्रोसेसमध्ये आम्हाला जवळपास 6 महिन्याचा टायमिंग लागला, कारण त्यावेळी जो कोरोना 18, 19, 20 नंतर तर कोरोना होता, त्यामुळे थोडंसं लेट झालं. तर प्रत्येक प्रोसेसमध्ये आम्हाला 6 महिने लागले. जसं 18 म्हणजे 2018 ऑगस्टमध्ये आम्ही फॉर्म भरला, तर 6 महिन्यानंतर आमचं पेपर होता. म्हणजे 2019 जानेवारी फेब्रुवारीमध्ये म्हणजे आमचे पेपर झाले. पेपर झाल्याच्या नंतर 6 महिन्यानंतर आमचं ग्राउंड होतं. म्हणजे 2019च्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आमचं ग्राउंड होतं. त्याच्यानंतर पुन्हा 6 महिन्यानंतर 2020मध्ये आमचे मेडिकल झाले आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्यांचे मेडिकल झाले, ज्यांना रिमेडिकलचा पॉईंट भेटला, त्यांना 2020च्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पुन्हा बोलवण्यात आलं. त्याच्यानंतर पुन्हा 6 महिने थांबल्याच्या नंतर 2021मध्ये आमचा रिझल्ट लागला. 21 जानेवारी 2021ला आमचा फायनल रिझल्ट लागला. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आम्हाला जॉईनिंग लेटर आलं. म्हणजे एप्रिल महिन्याचं जॉईनिंग लेटर आलं. 4 एप्रिल 2021ला आम्ही जॉईन केलं. तर म्हणजे पूर्ण प्रोसेस आम्हाला 3 वर्ष लागली. तर त्याचं कारण होतं कोरोना. आणि ट्रेनिंगला गेल्याच्या नंतरने आम्हाला पूर्ण 1 वर्ष लागलं ट्रेनिंगसाठी, कारण कोरोना असल्यामुळे पहिले 2-3 महिने तर क्वारंटाईन आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त कोरोना होता. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या जेवढ्या मुली गेलो होतो सगळ्या आम्ही क्वारंटाईन होतो. आणि आमचं BSFमध्ये सिलेक्शन व्हायचं कारण असं होतं की जेव्हा आम्ही फॉर्म भरायला गेलो तेव्हा जे 8 विभाग असतात ना, ते तुमच्या क्रमवाईज असे लावायचे असतात की जी पोस्ट तुम्हाला पाहिजे असतो, जो विभाग तुम्हाला पाहिजे असतो, तुम्हाला काय पाहिजे ना ते तुम्ही अगोदर लिहायचं असतं. म्हणजे तुमच्या क्रमानुसार तुम्ही लावायचं असतं, तुमच्या चॉईसनुसार. आणि जसं मेरिट लागेल, जसे तुम्हाला मार्क असतात ती तुम्हाला पोस्ट भेटली जाईल. पण त्यावेळेस असं झालं की आम्हाला काही गोष्टी माहीत नव्हत्या आणि आम्ही देताना BSF हा आमची फर्स्ट प्रायोरिटी दिली आणि आम्हाला मार्कही चांगले असल्यामुळं आणि BSF फर्स्ट प्रायोरिटी दिल्यामुळं आम्हाला BSF हे खातं भेटलं म्हणजे विभाग भेटलं.